मावशी तुमचं नाव काय आहे? माझं नाव अक्काताई विठ्ठल गुरव. बरं, तुमचं वय काय आहे? माझं वय असेल 60-65. बरं. कुठून आलात तुम्ही? सांगोलीहून. सांगोला. बरं. तुम्हाला कंबरदुखीचा त्रास कधीपासून होता? कंबर दुखी, गुडघे दुखी हं. वर्ष झालं चालू आहे माझं. बरं. गेल्या वर्षी जानेवारी 1 तारखेपासून बरं, दुखणं कमरेपुरतंच होतं का पायापर्यंत जात होतं? पायापर्यंत जाते. बरं. बसताना, चालताना, झोपताना त्रास होता का? त्रास होत होता. बरं बरं. आणि दुखणं किती जास्त होतं? काम करायला वगैरे अडचण यायची का? दुखणं काम करायला अडचण नेटान करायची तसं, पण एवढं काही जाणवत नव्हतं. बरं. करत होती. मला हे सांगा की इथं तुम्ही इकडे यायचं कारण काय? इकडे याचं कारण आमच्या तिथं ती संक्रांत होती, आम्ही खण आणायला गेलतो. बरं. मग तर ती कुंभारी नाही, त्या कुंभारीने आम्हाला सांगितलं, आम्ही अमक्या दवाखान्यात गेलतो आणि तिथं जावं तर मग फरक पडतोय. बरं. इकडं आल्यानंतर म्हणजे तुम्ही यायच्या आधी तुमची अवस्था काय होती? मला 3-4 दिवस रांगाची नुसती रांगत होती रुग्णाला. रांगत होता तुम्ही? मग असं राहिलेत नको, मला काय सुद्धा करायला येत नव्हतं. बरं, मग आताची कंडिशन काय आहे सध्या? आताची कंडिशन पहिल्यांदा तिथं दवाखान्यात आली, मी रांगत आली खुर्चीवरून इथं आणि पुन्हा यायला लागली काठीवून महिन्यात. बरं आता माझी मी एकटी घरच चालत येते इथं. बरं. आता चालणं, बसणं, झोपणं चांगलं आहे का? चांगलं आहे आता. बरं बरं बरं. दुखणं कमी झाल्यावर आता तुमचं आयुष्य कसं वाटतंय तुम्हाला? आता शांत वाटतंय जरा. वेदना कमी झाली, शांत येते. म्हणजे आता चांगला फरक जाणवतोय? फरक जाणवतोय चांगला. बरं. बाकीचे जे लोक कमरेनं त्रस्त आहेत, कंबरदुखीची लोक आहेत, त्रास आहे त्यांना कंबरदुखीचा, त्या लोकांना काय सांगाल तुम्ही? मी त्यांना सांगितलं, अमक्या दवाखान्यात मी गेली होती, एवढे औषध पाणी घेतले, केले, पट्ट्या देते ती कमरेला, मणक्याला, असं सांगेन ना त्यांना, गुडघ्यांना. बरं बरं. म्हणजे इतरांनी पण औषधं घ्यावं? असं सांगितलं त्यांना. बरं. दवाखाना चांगला आहे का? होय. कुठं आहे दवाखाना हे जिथं तुम्ही बोलताय तो? कैकडी महाराजच्या मठाजवळ, बरं. कोकाटी महाराजाच्या मठासमोर? मठासमोर, झेंडा गल्ली. म्हणजे आता तुम्ही सध्या खुश आहेत तर? खुश आहे. ओके, ठीक आहे. थँक्यू. तर मी या ठिकाणी सर्वांनाच सांगू इच्छितो, यांचं नाव आहे अक्काताई विठ्ठल गुरव. या ज्या आहेत त्या सांगोल्यामधून आहेत. त्यांचा मोबाईल नंबर पण आपल्याला दिसतोय. आणि इथं जर बघितलं तर ही जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट चालू केलेली आहे जवळजवळ 14 तारीख पहिल्या महिन्यामध्ये 2024ला. आणि आज जी लेडीज रांगत होती, तर अशी जी लेडीज आहे त्या ठिकाणी त्यांनी अतिशय छान पद्धतीचा कोर्स या ठिकाणी घेतला, ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. ओके.